चला, दिवाळीचं गोडधोड खाऊन झालं. आता म्हटलं काहीतरी झणझणीत तिखट असा नाश्ता आज करूया. त्यासाठी सकाळीच म्हटलं लसूण चटणी करूया. त्यासाठी त्या लसूण चटणीला खोबरं घेतलं सुकं, त्याच्यामध्ये लसूण टाकली, काश्मीरी लाल पावडर टाकली आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं. मिक्सरला जाडसर असं वाटून घेतलं. ही वाटून झाल्यानंतर ना याच्यामध्ये मी शेवटी आपण भाजलेले तीळ टाकते. खाताना की नाही खूप छान लागतात. त्याच्यात दुसऱ्या लसूण चटणीसाठी काश्मीरी लाल मिरची मी चांगली गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती. ती छान नरम होईपर्यंत छान भिजली झाल्यानंतर मिक्सरला लावताना त्याच्यामध्ये लसूण घेतलं आणि बारीक वाटून घेतलं. नंतर एका कढईत तूप घेतलं. तुपाला चांगलं गरम केलं. तेलही घेऊ शकतो आपण, पण तुपाने खरंच खूप छान चव लागते. तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यात जिऱ्याची फोडणी दिली. जिरं तडतडल्यानंतर त्याच्यात थोडंसं हिंग टाकले. ही वाटलेली चटणी मी त्याच्यात टाकली आणि चांगली परतून घेतली. त्यात थोडं चवीला मीठ आणि नंतर जराशी धना पावडर हे सगळं टाकून झाल्यानंतर जसं तेल सुटेल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकला. अशा प्रकारे या दोन्ही झणझणीत छानपैकी टिकणाऱ्या मी लसूण चटणी करून ठेवल्या आणि खाताना त्याच्याबरोबर गरमागरम तांदळाची भाकरी आणि खरंच चवीला भारी लागतं. तुम्ही पण करून बघा.